सकाळी सकाळी टिफिनची होती गडबड मला खूप. आणि आज जाणार होते ऑफिसला. 2 दिवस सुट्टी घेतलेली आणि आता आज जाणार होते. तर इकडे मी पटकन कॉफी करून घेतली. आज गुरुवार होता, तर मला स्वामींची पूजा पण करायची होती. तर आधी टिफिन करेन, मग नंतर पूजा करेन सगळं घरावरून. तर इकडे बाजूला 2 भांडे मी ठेवलेत, कारण की मला पटकन फोडण्या द्यायच्यात. आधी कांदा टाकून घेतला दोन्ही ह्याच्यामध्ये तेलामध्ये आणि तो परतून घेते. तर आज ढोबळी मिरची करणार होती मी डाळ घालून. तुम्ही पण अशी ढोबळी मिरची करता का? करत असाल तर मला कॉमेंट करून सांगा. अशीही खूप छान लागते. भरूनच दरवेळी केली की चांगली लागत नाही, म्हणजे आपल्याला खाऊन सवय होते ना. तर अशी एकदा करून बघा, खूप छान लागते. ढोबळी मिरचीला मी टोमॅटो घातलेला आहे आणि ते आता चांगलं परतून घ्यायचं. आणि इकडे मी मूग करणार आहे, मुगाची आमटी. तर इकडे कांदा परतत आहे मी, मध्ये मध्ये कॉफी पण घेत आहे. तर इकडे कांदा भाजलेला आहे, त्यात चटणी, मीठ, हळद घालायचं. दोन्ही पण भाज्यांना सेम तेच घालायचं आहे, ते जिन्नस काही वेगळं नाही. चटणी, मीठ आणि हळद, आणि ते सगळं एकजीव करायचं. चांगलं भाजली चटणी, जराशी भाजली गेली की त्यामध्ये इकडे मी ढोबळी मिरची ॲड करेन आणि इकडे मूग करेन एकीकडे. तर ही ट्रिक आहे माझी. ज्यावेळेला गडबड असते, मला सकाळी गडबड असतेच, कितीही लवकर उठा, डब्याची गडबड असतेच. कारण होतं 8:30ला, तर त्याच्या आधी टिफिन तयार लागतो. तयार म्हणजे तयार, चहा लागतो तयार त्यामुळे. आणि पिल्लू आमचा त्यात असतंच मध्ये मध्ये रडत, त्यामुळे खूप गडबड होते माझी. तर असं तर इकडे माझं चालले लगबगीने डब्बा. तर त्याला वाफेवरच शिजू द्यायचं ढोबळी मिरचीला. पाणी अजिबात ॲड करायचं नाही, छान लागते. इथे मी टिफिन आता पुसून घेते आणि टिफिन भरेन. तर टिफिन इकडे भरून झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आधी सगळं घर आवरलं, स्वयंपाक झाला आहे, भांडी घासून झाले आणि फरशा पुसल्या मी फर्स्ट, कारण की मला करायचे आहे देवपूजा आणि अध्याय वाचन. आज माझी साखळी पारायणाचा दिवस आहे, सो मला गडबड आहे. आता 11:30 वाजले हे सगळं करण्यामध्ये मला. आणि आता पटकन मला वाचनाला बसलं पाहिजे, देवपूजा आटोपून वाचन केलं पाहिजे. नाहीतर 12:30 वाजले तर मी ते वाचू शकत नाही. त्याच्यानंतर मला वाचावं लागेल 1ला वगैरे. आणि पिल्लू पण झोपलं आहे, त्यामुळे मी पटकन आवरून घेते. अशी झोपली आणि मी पण सगळं घर आधी स्वच्छ करून घेतलं. आणि मग आता आपण करूया देवपूजा. तर अशा प्रकारे मी सगळी भांडी स्वच्छ पितांबरणी घासून घेतलेली आहेत. कशी चकचक करतात पाहूनच मला खूप प्रसन्न वाटलं. पूजा झालेली आहे माझी. त्यात फुले नव्हती, फुले आणली नव्हती. आदल्या दिवशी मी गेले नव्हते ऑफिसला, त्यामुळे फुले कुणीच आणले नाही. आणि खूपच सुंदर दिसलं असतं सगळं फुलं असते तर. आणि तरीसुद्धा माझ्याकडून स्वामींना ही पूजा रुजू व्हावी. स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य पण दाखवलं आहे. जे घरात केलं आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. मी चपाती आणि भाजीचा दाखवला आहे. आणि आज फुले नाहीत, खूप वाईट वाटतंय मला, फुले नाहीत. तर आता माझे ट्रीट स्वतःला कॉफी. मला फार आवडते कॉफी, हॉट कॉफी. रात्रीच्या जेवणामध्ये मी भाजी करणार होते, वांग्याचं भरीत. सकाळची आमटी होती मुगाची, मग फक्त भरीत करणार होते आणि चपात्या. तर इकडे वांगी मी भाजून घेतली तंदूर पॅनवर आणि आता त्याला स्मॅश करते आहे. कांदा चिरायचा एक मोठा, एक टोमॅटो, थोडासा लसूण ठेचून घ्यायचा, एक हिरवी मिरची घालायची. मी हिरवी मिरची तर घातलेली नाही आहे, कारण की जरा कमी तिखट करायचं होतं. आरूसुद्धा खाते ना. तर हे सगळं घ्यायचं. आधी फोडणीमध्ये लसूण घालायचा, मग कांदा घालायचा, मग टोमॅटो घालायचा, नंतर हळद, मीठ, तिखट सगळं एकजीव केल्यावर मग घालायचं वांगं आणि ते सगळं एकजीव करायचं. आता अशा प्रकारे ताट माझं झालेलं आहे रेडी. तर फ्रेंड्स, व्हिडिओ संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.